पुन्हा एकदा आपला देव आपल्याशी बोलेल. हालेलुया. मी बोलणार नाही आहे, त्यामुळे माझं अजिबात ऐकू नका तुम्ही. पण जर विश्वास आहे प्रभू बोलणार आहे तर जरूर ऐका. हालेलुया. आणि आमचा देव आमच्यासाठी बोलतो. पुन्हा एकदा आम्हाला बलवान करणार, पुन्हा आम्हाला उत्तम मानना मिळणार. हालेलुया. पुन्हा आम्ही आत्म्याने भरू. देव पुन्हा आमचे दोष दाखवेल, तरी तो आम्हाला दूर टाकणार नाही, जवळ घेईल. हालेलुया. कारण देवाच्या वचनामध्ये हे सामर्थ्य आहे. आमेन. हालेलुया. एक प्रश्न विचारतो म्हटल्यावर काही लोक खाली मान घालतात असे. जगातल्या लोकांसारखं जीवन जगायचं आहे की जगा वेगळं? काय ठरवलंय तुम्ही? उत्तर सगळ्यांचं बरोबर आहे. प्रश्न आहे, जसं बोलतोय तसं होतंय का? उत्तरं छान देतो आपण आणि ती सगळी पॉझिटिव्ह असतात, पण विचार केला तर मग कुठेतरी आपण बऱ्याच वेळेला उणे पडतो. जगातल्या लोकांसारखं जीवन हवं असेल तर जगाच्या बरोबरच जावं लागेल. पण जगाच्या लोकांसारखं जीवन नको असेल, वेगळं जीवन हवं असेल तर कोणीतरी वेगळा पकडावा लागेल, जो या जगासारखा नाही. आणि तो कोण आहे? आमचा प्रभु यीशु. हालेलुया. त्याच्याविषयी प्रभु यीशु के बारे में पिछले दिनों में हमने सीखा था कि यीशु आहे जगा वेगळा. आज आपण शिकूया मी आहे जगा वेगळा. काय बोला ना? जर माझा येशू जगा वेगळा आहे तर मग मला पण जगा वेगळं झालंच पाहिजे. मला जगाबरोबर चालता येणार नाही. हालेलुया. दुनिया जिस तरह से चलती है वैसे मैं नहीं चल सकता. अगर मैं उनकी तरह जीऊँगा, उनकी तरह चलूँगा तो प्रभु से मेरा कोई रिश्ता नहीं. लेकिन अगर मैं प्रभु यीशु मसीह को मानता हूँ, मैंने उसको अपना उद्धारकर्ता करके माना है, स्वीकार किया है, तो जैसा वो ये दुनिया से अलग था वैसे मुझे भी ये दुनिया से अलग रहना पड़ेगा. मला सुद्धा जगा वेगळं राहावं लागेल. मग काही गोष्टी, खूप गोष्टी आहेत, काही गोष्टींचा आज आपण विचार करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे सगळं जग मूर्त्यांनी भरलेलं आहे. भरलं आहे की नाही? आणि भारतात तर जास्तच आहेत. हालेलुया. बरोबर का? भरलं आहे की नाही भरलं आहे? पावलोपावली मूर्त्या आहेत की नाही? मंदिरं आहेत की नाही? आणि दररोज काही ना काहीतरी पूजा अर्चा चालू आहेत की नाही? येशूनं असं कधी केलं होतं का? म्हणून आम्हालाही मूर्तीपूजा करायची परवानगी. आणि जर येशूनं केलं नाही म्हणून मी करतो तर मी म्हणू शकतो मी सुद्धा येशूसारखा जगा वेगळा आहे. हालेलुया. कारण बायबल आम्हाला मूर्तीपूजा करण्याची परवानगी देत. बाइबलच कशाला, सिर्फ बाइबल ही नहीं, कोई भी धर्म ग्रंथ ले लीजिए, वो मूर्ति पूजा करने की परमिशन नहीं देता. किसी में भी नहीं लिखा. मैंने बहुत बार बताया भी है, भगवद गीता के कुछ वचन आपको बताए, उसमें भी नहीं है. पण सर्व जग या मूर्तीच्या मागे, मूर्तीपूजेच्या मागे आज चाललेला आहे. अनेक जण, मी म्हणेन पूर्वीपेक्षा जास्त लोक आता थोडेसे त्यांच्या दृष्टीने भक्तिमान झालेले आहेत.
मुद्दाम वापरला शब्द काय, त्यांच्या दृष्टीने. त्यांना वाटतं की मंदिरात गेलं, हार घातला, घंटी वाजवली और नारळ अर्पण केलं की आपण खूप भक्तिमान. परंतु कोणताही धर्मशास्त्र, कोणतंही शास्त्र, पवित्र शास्त्र किंवा बायबल आम्हाला मूर्तिपूजा करण्याची परवानगी देत नाही. हालेलुया. मग प्रश्न पडतो की भक्ती करायची कशी, आहे ना. लोक विचारतात आहे समोर काय नसेल तर मग पूजा कशी करायची, भक्ती कशी करायची. काहीतरी समोर असलं पाहिजे, सामने कुछ होना चाहिए. बिना मूर्ति के पूजा कैसे कर सकते हैं, भक्ति कैसे कर सकते हैं. यही तो मेन बात है. हालेलुया. भक्ति करने के लिए मूर्ति की जरूरत नहीं होती है, भक्ति करने के लिए आत्मा की जरूरत होती है. कारण देवाचं वचन म्हणतं की देव मूर्ती नाही तर देव आत्मा आहे. हालेलुया. काय म्हणालो, देव मूर्ती नाही तर देव काय आहे, आत्मा आहे. म्हणून त्याची भक्ती ही आत्म्यानेच केली पाहिजे, वस्तूंनी नाही. बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही वस्तूने आम्हाला आत्म्याची म्हणजेच देवाची भक्ती करता येत आणि ते देवाला मान्यही. आणि वचन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, योहान 4:23 मध्ये काय लिहिलंय पहा, वाचू परत. योहान 4:23 और 24 हम वचन पढ़ेंगे. पन्ना नंबर 134, यूहन्ना उसका 4 अध्याय वचन 23. परंतु वह समय आता है, वरना अब भी है, जिसमें सच्चे भक्त पिता की आराधना आत्मा और सच्चाई से करेंगे, क्योंकि पिता अपने लिए ऐसे ही आराधकों को ढूंढता है. आमेन. 23 वचन काय लिहिलंय पहा. परंतु खरे भक्त आत्म्यात व खरेपणात बापाची भक्ती. कशी भक्ती करतील, मोठी मूर्ती उभारून, तिला सजवून, डेकोरेशन करून नाही ना. वचन काय म्हणतं, देव आत्मा आहे आणि त्याची भक्ती आत्म्यानेच केली पाहिजे. हालेलुया. आणि काय म्हटलंय पहा वचन क्या क्या कहता है हमें, सच्चे भक्त पिता की आराधना या भक्ति कैसे करेंगे, आत्मा और सच्चाई से करेंगे. हालेलुया. आणि देवाला अशीच भक्ती हवी आहे. हालेलुया. आहे का आपली अशी भक्ती आहे का. अरे हो म्हणा की नाही, नाही आहे. मूर्तिपूजक आहोत म्हणजे आम्ही जागा वेगळे आहोत. मी आहे. कोणी विचारलं मूर्तिपूजा का करत नाही, सांगायचं मी आहे. हालेलुया. कारण माझा बाप आहे, तो मूर्ती नाही तर तो, म्हणून त्याची भक्ती मी मूर्ती करून करत नाही, त्याची भक्ती मी आत्म्याने आणि खरेपणाने करतो. हालेलुया. त्याला मूर्ती अजिबात आवडत त्याने तर त्याला काय म्हटलंय वचन, त्याला काय म्हणतंय, ओंगळ वस्तू. काय म्हटलंय, ओंगळ हा शब्दाचा अर्थ कदाचित करणार नाही, तुम्ही साध्या सोप्या भाषेत म्हणू शकता घाणेरडी. काय म्हणू शकतो, डायरेक्ट बोलाल तर भारी पडेल हो. हालेलुया. हालेलुया. असल्या गोष्टी बोलताना कसं बोलायचं, जोर का झटका. हालेलुया. बोलायचं पण कसं, त्याला एकदम जोरात झटका नाही लागला पाहिजे, धीरे से लगना चाहिए. आमेन. प्रभू आपलं सहाय्य करो. तर मी आहे
जगा वेगळा. 24 वचनामध्ये काय म्हटलंय परत एकदा, देव आत्मा आहे आणि जे त्याची भक्ती करतात त्यांनी सुद्धा आत्म्यात आणि खरेपणातच त्याची भक्ती केली पाहिजे. हारांनी फुलांनी नव्हे, वस्तूंनी नव्हे, पदार्थांनी नव्हे, नैवेद्याने नव्हे, हालेलुया, तर त्याची भक्ती ही आत्म्यानेच झाली पाहिजे. हालेलुया. आणि जेव्हा आत्म्यानं भक्ती करतो तेव्हा ती भक्ती आमच्या बापाला, आमच्या देवाला आवडते. हालेलुया. म्हणून वचन आम्हाला काय म्हणतं की मंदिरं सजवू नका, मूर्त्या सजवू नका. सजवायचंच असेल तर आपली हृदय सजवा. हालेलुया. सजवायचंच असेल तर काय सजवली पाहिजेत? हृदय सजवली पाहिजेत. कशाने सजवली पाहिजेत? पावित्र्याने सजवली पाहिजेत. कशाने सजवली पाहिजेत? पवित्रतेने ती सजवली पाहिजेत. हालेलुया. हृदय सजवण्यासाठी बाजारात कोणतीही वस्तू मिळत नाही. बरं झालं, नाहीतर ते सुद्धा लोकांनी बाजारातनं विकत आणलं असतं. हालेलुया. पण देवाला धन्यवाद, तर त्यानं आम्हाला उत्तम अशी पवित्रता दिली आहे. त्या पवित्रतेने आम्ही जेव्हा हृदय सजवतो आणि त्या हृदयानं जेव्हा आम्ही आत्म्यात खरेपणात भक्ती करतो तेव्हा ते आमच्या पित्याला, आमच्या प्रभूला आवडतोय. हालेलुया. कितीतरी उदाहरणं या पवित्र शास्त्र में, बहुत सारे उदाहरण इस पवित्र शास्त्र में हमें देखने को मिलते हैं. जब प्रभु यीशु मसीह की परीक्षा हुई शैतान के द्वारा, तब भी प्रभु यीशु ने ये बातें वहाँ पर कही है. जब शैतान कहता है कि देख, उस प्रभु का क्या करता है, सब कुछ दिखाता है. आइए हम पढ़ते एक बार मत्ती की किताब 4 अध्याय उसका 10वां वचन हम पढ़ेंगे. मत्ती 4:10. 1 मिनिट, 8 पासून वाचू. 8 से पढ़ेंगे. पन्ना नंबर 5 मत्ती का किताब उसका 4 अध्याय वचन 8 से 10 तक. फिर इब्लिस उसे एक बहुत ऊंचे पहाड़ पर ले गया और सारे जगत के राज्य और उसके वैभव दिखाकर उससे कहा, यदि तू गिरकर मुझे प्रणाम करे तो मैं यह सब कुछ तुझे दे दूंगा. तब यीशु ने उससे कहा, हे शैतान, दूर हो जा, क्योंकि लिखा है, तू प्रभु अपने परमेश्वर को प्रणाम कर और केवल उसी की उपासना कर. हालेलुया. काय वाचलं आपण आता? देव आत्मा आहे. हालेलुया. आणि सैतान इथे येशूची परीक्षा कशी घेतोय पहा. 8व्या वचनात काय म्हटलंय? सैतानानं त्याला म्हणजे येशूला फारच उंच डोंगरावर नेलं आणि जगातली सर्व राज्य आणि वैभव त्याला दाखवलं. जगातली सर्व, त्यातलं सगळं, सुंदरता असेल, दागिने असतील, सोनं असतील, काय 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 काय, जे वैभव, जी काही संपत्ती, ती सर्व त्यानं प्रभूला दाखवली. आणि काय म्हणतो? मला नमन कर, म्हणजे हे सर्व मी तुला देईन. हालेलुया. म्हणजे सर्व मी. येशूनं काय उत्तर दिलं? 10व्या वचनात काय उत्तर दिलं? तुझा देव यालाच फक्त नमन कर आणि त्याचीच सेवा कर, दुसऱ्या कशासमोर आपलं मस्तक झुकवू. हालेलुया. आज कितीतरी डोकी मूर्तीसमोर म्हणजे सैतानासमोर झुकतात आणि प्रभू येशूनं आपलं मस्तक कधीच मूर्तीसमोर, सैतानासमोर झुकवलं नाही. हालेलुया. कारण आमचा येशू जगा वेगळा आणि आम्हीही जगा वेगळे आहोत. हालेलुया. तो काय म्हणतो? तुला सगळं वैभव मी देईन. आज बघा, मूर्तीला नमन करणाऱ्यांसमोर सगळं वैभव आहे, सगळं वैभव आहे त्यांच्याकडे. तुम्हाला वाईट वाटतं का? त्यांच्याकडे सगळं, नमन केल्यावर काय मिळतं? सगळं.
आपण नमन करत नाही, आपल्याला नाही मिळणार ना? हॅलो, मिळणार की नाही मिळणार? वैभव मिळणार, राज्य मिळतील, संपत्ती मिळेल, नाही काय मिळणार? पण त्याच्यापेक्षा खूप मोठं आणि मौल्यवान मिळेल, आणि ते आहे तिथलं राज्य. हालेलुया. देवाबरोबर बसणं, त्याच्या उजवीकडे बसणं, त्याच्या स्वर्गात, त्याच्या राज्यात राहणं, त्याच्याबरोबर आनंद करणं, दूतांबरोबर राहणं, हे सगळ्यात मोठं वैभव आम्हाला मिळणार. हालेलुया. जगातलं वैभव आम्हाला मूर्तीला नमन नाही केला म्हणून मिळणार नाही, परंतु जिवंत देव जो आत्मा आहे त्याच्या समोर मस्तक झुकवू, त्याच्या आज्ञा पाळू, तेव्हा ते वैभव आम्हाला मिळणार आहे. हालेलुया. म्हणून म्हटलं जगाला ते मिळेल पण आम्हाला ते मिळेल. त्यांना नाश होणारं वैभव मिळेल, आम्हाला अविनाशी असं वैभव मिळेल. हालेलुया. जगा वेगळं राहायचं की जगाबरोबर जायचं? हां, नाही, करावं लागतं, गेलं पाहिजे. आज 10वा आहे, उद्या 12वा आहे, काय गेलं पाहिजे. त्यांना काय वाटेल, लोक काय म्हणतील? लोक एवढंच म्हणतील, हा येडा झालाय म्हणून. काय म्हणतील? हा, मग प्रभूसाठी एवढं तरी ऐकू दे ना आपल्याला. हालेलुया. त्याच्यासाठी एवढं तरी आपण ऐकायची तयारी ठेवली पाहिजे की नाही ठेवली पाहिजे? हालेलुया. लेकिन जिनको मान चाहिए, जिनको सम्मान चाहिए, वो क्या करते हैं? झुकते हैं लोगों के, मूर्तियों के सामने, परमेश्वर के सामने. हालेलुया. लेकिन जो प्रभु को सम्मान देना जानता है वो कभी नहीं झुकता. हालेलुया. और एक एक वचन परमेश्वर हमें कहता है कि किसी के सामने भी, किसी मूर्ति के सामने भी हमें झुकना नहीं है. यीशु मसीह सारे बातें कहता है, खाली कहता नहीं है, उसने वैसा जीवन जिया, इसलिए वो बोलता है. म्हणून तो म्हणतो ना, तुम्ही माझ्यापासून शिका. हालेलुया. तुम्ही माझ्या मागे या, तुम्ही माझ्याकडून घ्या. हालेलुया. आणखीन एक वचन, आणखीन एक गोष्ट प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय, काय केलं? दूतानं योहानाला सर्व गोष्टी दाखवल्या. प्रकटीकरण सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही जर वाचलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, कितीतरी अद्भुत गोष्टी दूतानं त्याला दाखवल्या, ज्या कधीही कोणी पाहिल्या. त्या प्रथम, सगळ्यात प्रथम कोणी पाहिल्या? कोणी दाखवल्या? आणि हे सगळं बघितल्यावर योहानानं काय केलं? प्रकटीकरण 22:9. पन्ना 8 आणि 9 वाचू. 8 आणि 9. पन्ना नंबर 363, प्रकाशित वाक्य उसका 22वां अध्याय वचन 8 से 9. मैं वही यूहन्ना हूँ जो ये बातें सुनता और देखता था. जब मैंने सुना और देखा तो जो स्वर्गदूत मुझे ये बातें दिखाता था, मैं उसके पाँवों पर दंडवत करने के लिए गिर पड़ा. हाँ. पर उसने मुझसे कहा, देख, ऐसा मत कर, क्योंकि मैं तेरा और तेरे भाई भविष्यवक्ताओं का और इस पुस्तक की बातों के मानने वालों का संगी दास हूँ. परमेश्वर को ही दंडवत कर. हाँ. मूर्ति को काय लिहिलं 8व्या वचनात? मी योहानाने या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या. कोणत्या गोष्टी? प्रकटीकरण 1 पासून पुढच्या सगळ्या. आणि काय म्हणतो? पाहिल्या तेव्हा ज्या देवदूतानं मला त्या दाखवल्या त्याच्या पायापुढे नमन करायला मी उपडा.
तेव्हा तो दूत काय म्हणतो, 10वं वचन, पहा असे करू नको, कारण मी तुझ्या व तुझे भाऊ भविष्यवादी यांच्या व या पुस्तकातील वचने पाळतात त्यांच्याही सोबतीचा दास आहे. हालेलुया. म्हणून तू माझ्या पाया पडू नको, फक्त देवाला नमन कर. हालेलुया. फक्त कोणाला नमन कर? देवाला नमन कर, माझ्या नाही. दुसऱ्या कोणालाही. किती गोष्टी, किती वचनं. जगा वेगळं व्हायचं आहे, जगाच्या वेगळं जीवन जगायचं आहे, हे आम्हाला करावं लागेल. आमेन. हालेलुया. धन्यवाद देऊ प्रभूला. म्हणजे अनेक भविष्यवाद्यांनी सांगितलं, स्वतः प्रभू येशूने सांगितलं, आणि इथे दूत सुद्धा सांगतोय. बरोबर ना? बायबलमध्ये अनेक ग्रंथांमध्ये सांगितलंय, बोललं जातंय, परंतु कोणीही ऐकत, कोणीही पाळत. परंतु जे पाळतात ते धन्य. हालेलुया. म्हणून जगापासून वेगळं झालं त्याच्यामध्ये दुःख करू नका, तर त्याच्यामध्ये आनंद करा. हालेलुया. कारण देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचं मोठं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, हे जग वेगवेगळ्या प्रकारच्या हवेनी भरलेलं आहे. बरोबर की नाही? हवा म्हणजे काय? हवंय. हवा म्हणजे काय? सोप्या शब्दात हवंय, पाहिजे. हां, पाहिजे. सकाळी उठल्यावर पण प्रार्थना करताना प्रभू पाहिजे. मध्यंतरी कुठे आठवण झाली, पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी पण जगातली हाव. आपण दुसऱ्यांकडे बोट लगेच दाखवतो, है ना? हे जेव्हा तिकडे जातात, चार आपल्याकडे असतात, हे विसरतो आपण. किती हाव बघा. 10,000 पगार असला की प्रार्थना करतो, प्रभू वाढव, महागाई खूप वाढली आहे. किती वाढव? 20 नाही बोलत, डायरेक्ट 30-50 पर्यंत नाही. देतो पण प्रभू, देतो पण त्याच्यात भागतं का? 50 मिळायला लागलं की आणखीन वाटतं, नाही प्रभू आता 1 लाखापर्यंत गेलं पाहिजे. झोपडी असते ना, झोपडी. प्रभू घर बांधायचंय. घर बांधल्यावर जरा अजून मोठं पाहिजे. बंगला बांधल्यावर हवेली. चालत येतो सुरुवातीला, काय प्रेम असतं प्रभूवर, चालत येतो. मग काय करतो? सायकल. काही जण तेच नाही, काही जण डायरेक्ट 4वर जातात. टू व्हीलर, 4 व्हीलर, त्याच्या पुढची व्हीलर नाही आहे, पण ती एवढी मोठी ट्रेन नाही घेऊ शकत ना. घेऊ शकतो का? ट्रॅक टाकावे लागतील तुम्हाला स्वतःला. संपते का? पाहिजे संपतं का? कितीतरी उदाहरणं तुम्ही स्वतः पण द्याल. मग प्रभूमध्ये येऊन आपली हे संपलंय की वाढत चाललंय? जगाला सुद्धा हेच हवंय, जग सुद्धा हेच मागत आहे. एवढंच आहे प्रभू आणखीन दे, एवढंच आहे प्रभू आणखीन दे, एवढं आहे देवा अजून दे, अजून दे, अजून दे, अजून दे.
हाव पूर्ण होत, नगरसेवक आहे, आमदार व्हायचं आहे, आमदार आहे, खासदार व्हायचं आहे, खासदार आहे, मंत्री व्हायचं, मंत्री आहे, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, सगळं व्हायचंय, हवंय. मग जग जर असा विचार करतंय आणि आम्ही पण जर तसाच विचार करत असू तर मग आम्ही जगावेगळे आहोत का? नाही. पहा वचन पाहूया. झटत आहे जग त्याला जे हव्या आहेत त्या गोष्टी मिळवण्यासाठी. 1 तिमोथी 6वां अध्याय वचन 9 आणि 10. तिमोथी की पहली पत्री उसका 6वां अध्याय वचन 9 और 10 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 293, 1 तिमुथियुस उसका 6वां अध्याय वचन 9 और 10. पर जो धनी होना चाहते हैं वे ऐसी परीक्षा और फंदे और बहुत सी व्यर्थ और हानिकारक लालसाओं में फंसते हैं जो मनुष्य को बिगाड़ देती है और विनाश के समुद्र में डुबा देती है. क्योंकि रुपये का लोभ सब प्रकार की बुराई का जड़ है, जिसे प्राप्त करने का प्रयत्न करते हुए बहुतों ने विश्वास से भटककर अपने आप को नाना प्रकार के दुखों से छलनी बना लिया है. काय लिहिलंय पहा 9वं वचन. परंतु धनवान व्हायला पाहणारे परीक्षेत व फासात व फार मूर्खपणाच्या व बाधक इच्छांमध्ये पडतात आणि त्या इच्छा माणसांना कुठे नेतात? विध्वंसात आणि नाशात बुडवतात. धनवान व्हायचंय, परिणाम इकडे आहेत पहा. काही जण म्हणतील धनवान नाही व्हायचं, गरीबच राहायचं का प्रभूमध्ये? मग प्रभूमध्ये काय भीक मागायची का? हालेलुया. जगावेगळा असलेला मनुष्य काय म्हणतो माहीत आहे? मी ज्या स्थितीत आहे प्रभू, मी खूप आनंदात आहे. हालेलुया. मी ज्या स्थितीत आहे मी खूप आशीर्वादित आहे. मी ज्या स्थितीत आहे प्रभू, मी आनंदित आहे. हालेलुया. योबाला कोणी शिकवलं होतं का? त्याला पास्टर होता शिकवायला? नाही. तो काय म्हणतो? मी नागवा आलो आणि मी पुन्हा नागवात जाईन. प्रभूने दिलं, प्रभूने नेलं, प्रभूचं नाव धन्यवादित असो. हालेलुया. मैं नंगा आया था, नंगा ही जाऊंगा. प्रभु ने दिया, प्रभु ने लिया, प्रभु का नाम धन्य हो. हालेलुया. आमच्यावर थोडीशी परीक्षा आली की आम्ही लगेच रडायला लागतो, कुरकुर करायला लागतो. परंतु जो देवाचा माणूस आहे, जो जगा वेगळा आहे, जो देवासारखा आहे, जो देवाप्रमाणे करायला येतो, तो काय म्हणतो? प्रभूचं नाव धन्यवादित आहे. जे काही त्यानं केलं आहे ते चांगलंच आहे. हालेलुया. हाव जी आहे ना ती काय करते? आम्हाला देवापासून दूर नेते. म्हणून म्हटलंय धनवान व्हायला पाहणारा मनुष्य काय करतो? परीक्षांमध्ये सापडतो. सापडतो की नाही? लाच घेताना सापडतो. धनवान व्हायचंय ना, मग लाच घेतो. एकदा नाही, दोनदा नाही, पण कधीतरी दिवस येईल ना, वा घुसके घर में देर है लेकिन अंधेर. सापडतो परीक्षेत. आणि म्हणून 10व्या वचनात काय लिहिले पहा? द्रव्याचा लोभ हा सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. आवश्यक ते एवढं दे प्रभू. हालेलुया. आणि मला वाटतं आमच्या प्रत्येकाकडे सगळं तेवढं आहे, हो की नाही? कोण उपाशी झोपतो? झोपत असेल सांगा मला. आम्ही सगळी मंडळी तयार आहोत. झोपतो का कोण उपाशी? कोणी नाही की नाही? म्हणजे सगळे सुखी आहेत की नाही? हालेलुया.
रोजचं पाहिजे तेवढं सगळ्या कुटुंबाला परमेश्वर आमचा देव पुरवत आहे. आम्हाला उपाशी झोपावं लागत, आम्हाला दगडावर झोपावं लागतं का? खरं ना? मस्त गादीवर झोपतो रे. पण तरी पण प्रभूकडे प्रार्थना काय करतो? अजून मोशेसारखी प्रार्थना सुरू केली की नाही माहिती नाही मला. नवीन वर्षाचा संदेश विसरलेला आहे. काय काय मागितलं होतं मोशेने? आपण काय करणार होतो प्रार्थना? पहिली गोष्ट सांगेल कोण मला? बघा ना, मला तुझे मार्ग कळव. अशा प्रार्थना असतात का आपल्या? अजूनही जगातल्या गोष्टी हव्या आहेत. दुसरी गोष्ट तो काय मागायला सांगतो? मी तुला ओळखावं, मी तुला ओळखावं. देवाला ओळखणं खूप मोठी गोष्ट आहे, साधी गोष्ट नाही आहे ती. तिसरी गोष्ट मागतो तो, तुझी कृपा माझ्यावर असू दे. याच्यातून कळतं की प्रभू मी खूप कमजोर आहे, परंतु तुझा हात जेव्हा माझ्या मस्तकावर असेल ना, तेव्हा मी सगळं काही करू शकतो. म्हणून तुझी कृपा माझ्यावर असू दे. हालेलुया. चौथी गोष्ट तो काय मागतो? तुझी समक्षता मला मिळू दे. जिथे जिथे मी जाईन ना, तिथे तिथे तू माझ्या बरोबर असला पाहिजेस. हालेलुया. आणि जिथे तू माझ्या बरोबर नसेल तिथे मला नेऊच नकोस. हालेलुया. पाचवी गोष्ट काय त्यांनी मागितली? तुझं तेज मला पाहू दे. तुझी अद्भुत आहे, तुझी करुणा, तुझी प्रेम दया, तुझा प्रकाश, तुझं सामर्थ्य मला पाहू दे. हे हवं असायला पाहिजे, ही हाव निर्माण झाली पाहिजे. हालेलुया. तर मी जगावेगा. आमेन. होईल का? बघा पुढचं वचन आपण वाचू. पहिला पेत्र 4 अध्याय वचन 3 ते 5. पहिला पेत्र 4 अध्याय 3 ते 5. पन्ना नंबर 326, पत्रस की पहली पत्री उसका 4 अध्याय वचन 3 से 5 तक। क्योंकि अन्य जातियों की इच्छा के अनुसार काम करने और लुचपन की बुरी अभिलाषाओं, मतवालापन, लीला क्रीड़ा, पियक्कड़पन और घृणित मूर्ति पूजा में जहाँ तक हमने पहले समय गंवाया वही बहुत हुआ। इससे वे अचंबा करते हैं कि तुम ऐसे भारी लुचपन में उनका साथ नहीं देते और इसलिए मैं बुरा भला कहते हैं, पर वे उसको जो जीवित और मरे हुओं का न्याय करने को तैयार है लिखा देंगे। हालेलुया। काय पहा, पहिला पेत्र 4 अध्याय वचन 3। कारण राष्ट्रांच्या लोकांना आवडते ते करण्यात जो काळ गेला तो, मधल्या गोष्टी गाळल्या मी, राष्ट्राच्या लोकांना आवडतात त्या गोष्टी करण्यात जो काळ गेला तो पुरे। आता मी जगा वेगळा आहे, मी जगासारखा। मग काय म्हटलंय, कोणत्या आहेत त्या गोष्टी? राष्ट्रांना लोकांना आवडतं ते करण्यात म्हणजे काय? कामातुरपण, विषयासक्ती, मद्यपान, विलास, बदफैली आणि अमंगळ मूर्तिपूजा ही करण्यात जो काळ गेला तो हालेलुया।
हे सगळं जगात आहे, माझ्यात पण आहे, तर मग मी जगासारखाच आहे. पण जर काढलं आहे तर मी जगा वेगळा आहे. हालेलुया. 4थं वचन, तुम्ही त्या धुमाळीच्या भरात त्यांच्याबरोबर धावत नाही, यावरून आश्चर्य करून ते तुमची निंदा करतात. हालेलुया. तुम्ही त्यांच्यापासून वेगळे झालात ना, म्हणून ते तुमची निंदा करतात. का? तुम्ही त्यांच्याबरोबर पीत नाही, है ना. तुम्ही त्यांच्यासारखे जोक करत नाही, तुम्ही त्यांच्या पार्टीला जात नाही, तुम्ही त्यांच्याप्रमाणे भांडत नाही, शिवीगाळ करत नाही, म्हणून ते म्हणतात हा मोठा साधू झालाय. हॅलो. परंतु हाच आमचा आनंद आहे. हालेलुया, हालेलुया. ते तुमची निंदा करतात. 5वं वचन, परंतु जो जिवंताचा व मेलेल्यांचा न्याय ठरवायला तयार आहे त्याला ते हिशोब देतील. त्यांचा हिशोब तो घेईल. पण ज्यांनी हे सोडलंय तो धन्य. हालेलुया. धन्यवाद प्रभूला. मग कशाविषयी आणखीन काय मिळवलं पाहिजे? ह्या जर गोष्टी आम्हाला मिळवायच्या नाही आहेत, याच्या मागे जायचं नाही, तर काय मिळवलं पाहिजे? जगावेगळ्या असलेल्या माणसांनी काय केलं पाहिजे? जगावेगळंच केलं पाहिजे. मत्ती 6:33. पन्ना नंबर 10 मत्ती की किताब उसका 6ठा अध्याय वचन 33। इसलिए हम पहले तुम परमेश्वर के राज्य और उसके धर्म की खोज करो तो ये सब वस्तुएं भी तुम्हें मिल जाएगी। काय मिळवायला झटा? तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य, दुसरी गोष्ट त्याचं न्यायपण. झटायचं हाव कसली निर्माण झाली पाहिजे? ते राज्य मला मिळालं पाहिजे, त्याच्यासारखं न्यायी मी झालो पाहिजे. हालेलुया. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला वैभव पाहिजे मिळेल. हालेलुया. तुम्ही कधी विचार केलेला नसेल अशा गोष्टी तुम्हाला देव द्यायला तयार आहे. आणि मी तर म्हणेन आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव सुद्धा घेतलेला आहे. आणि मग थोडासा आज जरा जास्त विचार करा की मी एवढंसं दिलं आणि मला इतकं मिळालं. अरे जर मी इतकं दिलं तर? पटतंय ना सगळ्यांना? बरोबर की नाही? मैंने इतना समय दिया, मैंने इतनी सी प्रार्थना की, मैंने इतना सा उपवास किया, मैंने इतने से धन्यवाद दिए, लेकिन मैंने इतना सारा पाया. सच है कि झूठ है? सच है. हालेलुया. और ऐसा, वो भी ऐसा पाया कि जिसका आनंद मुझे दुनिया ने कभी भी नहीं दिया था. हालेलुया. पहले लगता था कि ज़्यादा सोना हो तो मैं बहुत सुखी और आनंदित हूँ, लेकिन आज ऐसा लगता है क्या? वाटतं का? तिच्या गळ्यात भरपूर आहे, माझ्या पण गळ्यात पाहिजे. ही झाली जगाची हो, मग मी जगा वेगळा नाही आहे. हॅलो. त्याच्याकडे मस्त मोठी गाडी आहे, माझ्याकडे पण पाहिजे. प्रथम ते राज्य, त्याच्या मागे लागायचं नाही, ते आपल्या मागे लागलं पाहिजे. कारण प्रभू म्हणतो हे मिळवायला झटल्यावर ते तुम्हाला मिळणार. हालेलुया. जगाचं उलट आहे. ते आशीर्वादांच्या मागे धावतात आणि प्रभूला मागे ठेवतात. आपल्याला उलट सांगितलंय. प्रभू म्हणतो तुम्ही माझ्या मागे या, आशीर्वाद तुमच्या मागे येतील. हालेलुया. हे आप जगा वेगळं आपण का आहोत? कारण हे असं आहे.
पूरी दुनिया आशीषों के पीछे भागती है, लेकिन यीशु ऐसा नहीं कहता। यीशु कहता है तुम मेरे पीछे आओ, आशीष तुम्हारे पीछे भागेगी। आशीर्वाद येऊन तुला गाठतील, आज्ञा पाळ, तुला आशीर्वाद येऊन गाठतील। हालेलुया। म्हणून प्रथम त्याचं राज्य आणि न्याय पण मिळवायला झटा, मागाहून तुम्हाला सर्व गोष्टी दिल्या जातील। हालेलुया। तिसरी गोष्ट, आज संपूर्ण जग धावत आहे बघा, धावतंय की नाही? इतकं धावतंय तर काहींना झोप पण लागत नाही, झोपेत पण धावत असतात, बरोबर की नाही? मनाला शांतीच नाहीये, बसला तरी किती स्पीडने, गाडीच्या नाही त्याच्यापेक्षा मोठा स्पीड इकडे चालू असतो, खूप मोठा स्पीड, खूप वेगाने धावतायत। आपलं लाईफ बघा ना, सकाळी पहाटे उठतो, सुबह जल्दी उठता है, जल्दी जल्दी खाता है, आराम से भी नहीं खाता है, जल्दी जल्दी खाता है, ढकेलता है अंदर जा, बैग लेता है, भागता है ना? अब भागता नहीं, अब गाड़ी को किक मारता है, वो भी आसान हो गया, अभी किक नहीं रहेगी, अभी बटन है, बटन दबाओ भागो, है ना? मग ट्रेन पकडतो, अरे तिथे जनावरं बरी ट्रेनचा प्रवास करतात, ते त्यांना माहिती आहे, त्या एवढ्या गर्दीत असा कुठेतरी उभा राहिलेला असतो का? जगाबरोबर धावायचंय। बऱ्याच जणांचे धक्के लागतात, बऱ्याच जणांच्या शिव्या खाव्या लागतात, तरी पण जातो ऑफिसमध्ये, मग बॉसच्या शिव्या खातो का? धावायचंय, मिळवायचंय, बरोबर ना? नाही धावलो, नाही गेलो, मिळणार नाही। किती धावतो? सकाळी 5 वाजता उठलेला रात्री 12 वाजेपर्यंत धावत राहतो। मी आपले 12च पकडले। बरेच लोकांची कंप्लेंट असते, आम्हाला झोप येत नाही। का झोप येत नाही? इकडे धावत असतो। मी देवाला खूप धन्यवाद देतो की प्रभू, मी खूप सुखी मनुष्य आहे, ट्रेनमध्ये उभा असला तरी झोपू शकतो, तिकडे दगडावर बसलो तरी झोपू शकतो। हालेलुया। मला झोपण्यासाठी कोणतीही वेळ चालते, सुखी आहे, कधीही सांगा, कधी झोपू शकतो। नुसता झोपू शकत नाही, मी करणा पण वाजू शकतो। हालेलुया। मला सांगा सगळे झोपलेले असतात, त्यावेळी रात्री एक माणूस ओरडत असतो की नाही? ओरडत असतो की नाही, जागते रहो, बरोबर की नाही? तो एकटाच जागा असतो की नाही? मग मी पण तेच म्हणतो, घोरणारे ते धन्य, कारण ते जागे असतात, ते आवाज करत असतात, ते लोकांना सांगतात जागते रहो। शोधू नका, बायबलमध्ये वचन नाही आहे, नाही तर शोधायला जाल घोरणारे ते धन्य म्हणून। किती जण आहेत असे सुखी आहेत, कधीही कुठेही झोपू शकतो। येस, हे सुखी सगळ्यात। आणि असंही नाही, कधीही केव्हाही म्हटलं तरी उठू पण शकतो, असं नाही झोपला की गेला।
अरे मग प्रभूला का धन्यवाद देऊ नये की त्यांना डॉक्टरकडे जाऊन गोळ्यांवर घेण्या झोपेसाठी घ्याव्या लागतात, इथे आम्हाला प्रभू किती शांतीची झोप देतो. हो हालेलुया. टेन्शनच नाही ना, उद्याची चिंताच नाही आहे, पूर्ण खात्री आहे देव माझा देव मला मिळवून देणार. असाच मनुष्य शांतीने झोपू शकतो, दुसरा नाही झोपू शकत. हालेलुया. माझा देव माझ्यासाठी सगळं काही व्यवस्थित करणार. हालेलुया. मी रात्रभर विचार करत बसणार नाही, कारण माझा परमेश्वर ते करेल माझ्यासाठी. हालेलुया. तो रात्री माझ्यासाठी डुलकी त्याला लागत नाही, याचा अर्थ काय आहे? तो माझ्यासाठी बसलाय ना जागत. तुम्ही कशाला जागता? जागू दे त्याला. हालेलुया. जग धावत आहे, विश्वासणाऱ्या लोकांनी धावायचं नाही, जगाप्रमाणे नाही धावायचं. त्यांनी कसं धावलं पाहिजे बघूया. उपदेशक काय म्हणतो माहित आहे ना, अनुभवी माणूस आहे तो, त्यांनी त्याचे अनुभव लिहिले आहेत. पहा उपदेशक 2 अध्याय वचन 3 ते 11. आता बघा यातल्या किती गोष्टी आपल्याकडे आहेत त्या. दूसरा 3 ते 11. पन्ना नंबर 805, स्वभावदेशक उसका 2 अध्याय वचन 3 से 11 तक. मैंने मन में सोचा कि किस प्रकार की मेरी बुद्धि बनी रहे और मैं अपने प्राण को दाखमधु पीने से किस प्रकार बहलाऊं और कैसे मूर्खता के थामे रहूं, हाँ। जब तक मालूम न करूं कि वह अच्छा काम कौन सा है जिसे मनुष्य अपने जीवन भर करता रहे. मैंने बड़े बड़े काम किए, मैंने अपने लिए घर बनवा लिया, हाँ। और अपने लिए दाख की बारें लगवाई. हाँ। मैंने अपने लिए बारियां और बाग लगवा लिए, Yes। और उनमें भांति भांति के फलदायी वृक्ष लगाए. मैंने अपने लिए कुंड खुदवा लिया कि उनमें वहाँ सींचा जाए, काय करतोय पा, जिसमें पीछे लगाए जाते थे पौधे लगाए जाते थे. मैंने दास और दासियाँ मोली ली, और मेरे घर में दास भी उत्पन्न हुए, और जितने मुझसे पहले यरूशलेम में थे उनसे कहीं अधिक गाय बैल और भेड़ बकरियां का मैं स्वामी था. मैंने चांदी और सोना और राजाओं के प्रांतों के बहुमूल्य पदार्थ का भी संग्रह किया. मैंने अपने लिए गायकों और गायों को रखा, और बहुत से कामिनियाँ भी जिसमें मनुष्य सुख पाते अपनी कर ली. इस प्रकार के अपने से पहले सब यरूशलेम वासियों से अधिक महान और धनाढ्य हो गया, तो भी मेरी बुद्धि ठिकाने रही, और जितनी वस्तुओं को देखने में मैंने लालसा की उन सबों के देखने में न रुका. मैंने अपना मन किसी प्रकार आनंद भोगने न रोका, क्योंकि मेरा मन मेरे सब परिश्रम के कारण आनंदित हुआ, और मेरे सब परिश्रम में से मुझे यही भाग मिला. हालेलुया. पहा, जे मनुष्य संतानास उत्तम आहे ते जे त्यांनी आकाशाखाली आपले आयुष्याचे सर्व दिवस करावे ते मी शोधून पाहीपर्यंत माझे हृदय मला ज्ञानाच्या योगाने वाट दाखवित नेत असताही मी आपला देह द्राक्षरसाने कसा हर्षित करावा आणि मूर्खपण कसे धरावे हे मी आपल्या हृदयात शोधित राहिलो. काय म्हणतोय तो? माझं हृदय मला ज्ञानाच्या योगाने वाट दाखवित नेत असताही, म्हणजे माझं मन मला सांगत होतं की असं करू नको, तरी सुद्धा मी काय केलं? आनंद मिळवण्यासाठी त्या गोष्टी केल्या. आज आम्हाला पण देवाचं वचन बऱ्याच वेळेला सांगतं की आम्ही असं करू नये, पण तरी पण आम्ही ते करतो. का? कारण माझ्या आजूबाजूचे धावत आहेत आणि मी कसा गप्प बसू? त्यांच्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि माझ्याकडे नाही आहे. मला पण मिळालं पाहिजे, म्हणून तो काय म्हणतो?
माझं मन, माझं हृदय मला सांगित असताय मी आपला देह द्राक्षरसाने म्हणजे मंद्याने कसा हर्षित करावा, यासाठी मी काय करत राहिलो? मूर्खासारखा शोधित राहिलो. मूर्खासारखा नको त्या गोष्टी मी करीत राहिलो. 4थ्या वचनात मग काय म्हणतोय तो? मी आपणासाठी मोठमोठी कार्य केली, मी आपणासाठी घरे बांधली. त्याला वाटलं घरं बांधली की मला खूप मोठा आनंद मिळेल. आणखी काय एक म्हणतोय पहा, मी आपणासाठी द्राक्ष मळे लावले, मी आपणासाठी बाग व मळे केले आणि त्यामध्ये मी सर्व प्रकारच्या फळांची झाडे लावली. झाडे वाढवण्यात येतात, त्या राईला पाणी पुरवावे म्हणून मी आपण्यासाठी पाण्याची तळी केली. मी दास व दासी विकत घेतल्या आणि घरात जन्मलेले चाकरही माझ्याजवळ होते आणि जे सर्व माझ्यापूर्वी यरूशलेमेत होते त्याच्यापेक्षा माझ्याजवळ गुरांचे व शेरडा मेंढरांचे धन पुष्कळ होते. याच्यावर मग आनंद झाला, समाधानी झाला, थांबला नाही, अजून पाहिजे. काय पुढे म्हटलंय? मी आपणासाठी रुपे व सोने यांचा आणि राजे व राष्ट्रे यांचा विशेष धनाचा संग्रह केला. मी आपणासाठी गाणारे व गाणाऱ्या ठेवल्या. आजच्या भाषेत डान्स बार. आणि मनुष्य संतानांचे मनोरम विषय घेतले, अनेक उपपत्नी करून घेतल्या, असा मी महान झालो. नुसतं वाचू नका, यातलं आपण काय केले ते बघूया. यातलं आपल्याकडे काय आहे, आपल्याकडून काय होत आहे. हे केलं, ते केलं, हे केलं, ते केलं, याच्यात आनंद मिळेल, ते मिळेल, असं केल्यावर बरं वाटेल, तसं केल्यावर बरं वाटेल, है ना. पीले, खाले, ऐश कर ले, डांस कर ले, मजा कर ले, बहुत मज़ा आता है, बहुत मज़ा आता है. इसलिए वो कहता है कि मैंने सब कुछ किया, सब कुछ किया. नववचन, असा मी महान झालो आणि जे सर्व माझ्यापूर्वी यरूशलेमेत होते त्यांच्यापेक्षा अधिक वाढलो आणि माझे ज्ञान माझ्या ठाई कायम राहिलं. मला ज्ञान होतं, चांगलं वाईट कळत होतं, पण ते बाजूलाच राहिलं. मी मला जसं वाटलं तेच केलं, असं तो म्हणतो. हालेलुया. आपल्याकडे ज्ञान नाही आहे, आपल्याकडे वचन नाही आहे, आपल्याला शिकवणारा नाही आहे, आहे की नाही. पण जगाच्या बरोबर मी पण धावतो आणि मी पण तसंच करतो जे उपदेशकानं लिहिलंय. आमच्यासाठी खूप अनुभवाच्या गोष्टी त्यांनी करून लिहून ठेवलेल्या आहेत. 10वें वचन, आणि जे काही माझ्या डोळ्यांनी इच्छिलं ते त्यांच्यापासून मी अडवलं नाही. डोळ्यांना दिसलं की मी ते घेतलं, डोळ्यांना दिसलं की मी ते काय केलं, हे मला पाहिजे. अडवलं मी आपलं हृदय कसल्याही हर्षापासून आवरलं नाही, कारण माझ्या सर्व श्रमांमुळे माझे हृदय हर्षित होत असे आणि माझ्या सर्व परिश्रमांपासून हाच माझा वाटा होता. मग जी सर्व कामे माझ्या हातांनी केली त्याकडे आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे मी पाहिले आणि पहा, सर्व काही व्यर्थतांची व्यर्थता. बघा ना जरा आपल्या घरात बघा डोकावून. आवडीने हर्षानं आनंदानं काही वस्तू आपण आपल्या घरात आणून ठेवल्यात, पण कितीतरी महिने झाले, कितीतरी वर्ष झाली त्या वस्तूंकडे आपण डुंकून पण बघितलं नाही. त्यावेळेला काय वाटलं, अरे ही माझ्याकडे असेल तर जरा बरं वाटेल ना, ही वस्तू पाहिजे मला. आणि आपण आणतो, मोठ्या आवडीने आणतो. काय लेडीजचे कपाट बघा, आता साडी नाही, आता ड्रेस. साडी पूर्वी,
आहे तरी अजून आणते. बरोबर ना? कपाट भरलंय तरी अजून का? व्यर्थतांची. हे कधी कळतं? बिछाण्यावर पडल्यावर कळतं. हालेलुया. आपले पास्टर ग्रेट आहेत. इतकी वर्ष एकच शर्ट, व्हाईट शर्ट. आपल्याला ते घेता नाही आलं. हालेलुया. मी लेडीजचं नाव घेतलं कपाट. आमच्या जेंट्सची काही कमी असतील? त्यांना वाटलं की आपल्याला कोण बोलणार नाही. हॅलो. खरं पाहिलं तर, जर खरंच मनापासून विचार करा, आपल्याला किती ड्रेसची गरज असते. एक ड्रेस जर आपण 2 दिवस समजा वापरला, तर आठवड्याचे 7 दिवस म्हणजे 4 ड्रेस खूप झाले ना. किती आहेत? हे छोटंसं उदाहरण. याने तेच केलं. घरं बांधली, बागा लावल्या, तळी खणली म्हणतो, भरपूर झाडं लावली, गुरंढोरं काय 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 केलं. पण आता आपल्या मुलाला सांगतोय, बाबा मी हे सगळं केलं, पण ही सगळी व्यर्थतांची व्यर्थता. हालेलुया. काही लोक मुलांसाठी जन्माला आल्या आल्या अकाउंट ओपन करतात. स्वतःसाठी झाला, आता त्याच्यासाठी बांधून ठेवतो, आता त्याच्यासाठी कमवून ठेवतो. सगळी व्यर्थतांची. याच्या मागे धावायचं, तो जगा सारखा आहे, परंतु हे सोडून जो धावतो तो जगा वेगळा आहे. मग कुठे धावायचं पहा, कुठे धावायचं पहा. 1 कोरिंथिकर 9 अध्याय वचन 24. कोरिंथकरास पहिलं पत्र 9 अध्याय वचन 24. पन्ना नंबर 236, कोरिन्थियों की पहली पत्री उसका 9वां अध्याय वचन 24. क्या तुम नहीं जानते कि दौड़ में तो दौड़ते सभी हैं, परंतु इनाम एक ही ले जाता है. तुम वैसे ही दौड़ो कि जीतो. पैजेच्या धावणीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच पैज मिळते हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्हास मिळेल असं धावा. मॅरेथॉन असते ना, मॅरेथॉन. केवढी लोक धावतात. सगळ्यांना बक्षीस मिळतं का? पौल काय म्हणतो पहा 26व्या वचनात, मी धावतो पण अनिश्चितपणे धावत नाही. मी युद्ध करतो पण ते वाऱ्याला मारित असल्यासारखे करत नाही. आम्ही धावायचंय, पण असं धावायचंय पैज आम्हालाच मिळाली पाहिजे. हालेलुया. कुदळावं लागेल शरीर. 27व्या वचनात तो म्हणतो, मी आपल्या शरीराला कुदळतो व स्वाधीन करून घेतो, नाहीतर मी दुसऱ्यांना उपदेश केल्यावर कदाचित स्वतः नाकारला जाईन. हालेलुया. पुढची आणखीन एक गोष्ट बघूया. आज जगाचे डोळे नवीन नवीन गोष्टींकडे लागलेले आहेत. बरोबर ना? पहिला साधा मोबाईल होता, मग स्मार्ट आला, त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार आले ना. तर स्मार्टमध्ये काय आहे? ॲपलचा काय म्हणतात त्याला,
आयफोन नवीन नवीन हवं. डोळे जे दिसतील ते मागतात. जे दिसेल ते. फॅशनेबल वस्तू हवंय. जगाला ते हवंय, आम्हाला पण तेच हवंय का? जग त्याचं अनुकरण करतं. एकाने केलं की दुसरा लगेच. दुसरा नाही, बरेच तयार होतात. हल्ली बघा ना फॅशन, हे दाखवायची फॅशन आली आहे. हो, हे दिसलं पाहिजे आता. पहिलं हे एवढंच दिसायचं, आता हे पण दिसलं पाहिजे. फॅशन. जे देवाच्या वचनाच्या उलट ते डोळ्यांना दिसतं आणि डोळे म्हणतात हे कर, खूप छान आहे. परंतु तो जगा वेगळा आहे. त्याचे डोळे काय करतात? त्याचे डोळे कुठे लागतात? हालेलुया. पाहूया का स्तोत्र 121:1. भजन संहिता 121:1. पन्ना नंबर 751, भजन संहिता उसका 121वां अध्याय वचन 1. मैं अपनी आंखें पर्वतों की ओर से लगाऊं और मुझे सहायता से मिलेगी. हालेलुया. मी आपली दृष्टी वर पर्वतांकडे लावीन, माझे सहाय्य कोठून येते? जगाचे डोळे जसे आज जास्तीत जास्त बघा, 99% लोक आज मोबाईलकडे गेलेले आहेत. सगळ्यांची दृष्टी त्याच्याकडे लागलेली आहे. मागे मी एकदा म्हणालो होतो नाही का, पूर्वीचा मनुष्य, तुम्ही जर इतिहास वाचलेला आहे, माहिती असेल तुम्हाला, पूर्वीचा मनुष्य ज्याचं चित्र दाखवलं ते कसं आहे, असं आहे, असा होता ना तो, बरोबर की नाही? आणि मग हळूहळू असं सरळ. आता परत तो तसाच होत आहे. का माहिती आहे? पुढ्यात मोबाईल आहे. हळूहळू तो असाच होणार. प्रत्येक जण, प्रत्येक दृष्टी त्याच्याकडे. टीव्ही, सिनेमा, सगळ्या मीडिया, पूर्ण सगळ्यांची दृष्टी तिकडे आहे. जगाची दृष्टी या सगळ्या गोष्टींकडे आहे. पण जर मी म्हणतो मी जगा वेगळा आहे, माझा येशू जर जगा वेगळा आहे, तर माझी दृष्टी कुठे असेल? आणि वचन म्हणतं मी माझी दृष्टीवर पर्वतांकडे लावेन. हालेलुया. मी माझी दृष्टी कुठे लावेन? वर पर्वतांकडे. कारण पर्वतांवर वरती अतिशय उंच स्थानावर सोन्याच्या सिंहासनावर विराजमान माझा परमेश्वर आहे आणि त्याच्याकडूनच माझं सहाय्य येतं. मी माझी डोळे तिकडे लावीन. हालेलुया. माझं सहाय्य करायला मी इकडे तिकडे पाहणार नाही, कुठल्या माणसाची वाट बघणार नाही, कारण मला ठाऊक आहे माझं सहाय्य करणारा माझा देव त्या उंच स्थानावर बसलेला आहे. मी माझी दृष्टी तिकडे लावेन. हालेलुया. दासाचे डोळे कुठे असतात? हॅलो, दासाचे डोळे कोणाकडे असतात? का असतात? धन्याकडे. संध्याकाळी पगार देणार आहे. हालेलुया. आता रोज संध्याकाळी नाही मिळत, मजुरांना मिळतो, पण महिन्याने पगार मिळणार आहे. बरोबर ना?
म्हणून दासाचे नोकराचे डोळे कोणाकडे असतात? त्याच्या मालकाकडे असतात. तसं विश्वासणाऱ्याचे डोळे कुठे असायला पाहिजेत? माझे डोळे माझ्या धन्याकडे, माझ्या देवाकडे, माझ्या परमेश्वराकडे, कारण माझं सहाय्य तिथून येतं. तर मी वेगळा आहे. हालेलुया, हालेलुया. शेवटची गोष्ट, आज सर्व जग विचार करतंय, चिंतन चाललंय, जगाचं चिंतन कशा गोष्टीचं चाललंय माहित आहे? सर्व नाशवंत गोष्टींचं चिंतन. कसले विचार आहेत आज डोक्यात रात्रंदिवस? सगळ्या नाश पावणाऱ्या गोष्टी. आमच्या डोक्यात कसले विचार आहेत? आज तुलना करतोय आपण कुठे आहोत तेच कळलं पाहिजे आपल्याला. आपण नाशवंत गोष्टींचाच विचार करतोय का, की त्याच्या उलट काय? शब्द पण माहिती नाही. अविनाशी. सांगेल मला कोण अविनाशी गोष्टी कोणत्या आहेत? त्याच माहिती नसतील तर त्याच्या मागे लागणार कसं? त्याचा विचार करणार कसा? नाशवंत गोष्टी माहिती आहेत, बरोबर आहे. अविनाशी गोष्टी कोणत्या आहेत ते माहित आहे, म्हणजे ज्या कधीही नाश पावत, त्याचा विचार झाला पाहिजे ना, त्याचं चिंतन झालं पाहिजे, त्याचं मनन झालं पाहिजे, तिकडे डोळे लागले पाहिजेत. पण त्या कोणत्या आहेत? बघा ना, इतकी वर्ष आपण येतोय तरी आपल्याला पण अजून माहिती नाही. नाशवंत नाही. मी तुमच्याकडून उत्तर आल्याशिवाय पुढे जाणारच नाही. अविनाशी गोष्टी, देवाचं राज्य, अजून वचन, अजून आत्मा, अजून खूप मोठी लिस्ट होईल ती सुद्धा. पण त्या सगळ्यांमध्ये अविनाशी म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याने दिलेलं आम्हाला जीवन, त्यानं दिलेलं जीवन हे अविनाशी जीवन आहे. हालेलुया. त्याचा विचार करतो का आपण? जग नाशवंत गोष्टींच्या विचारामध्ये इतकं स्वतःला हरवून गेलेलं आहे, पूर्णपणे विसरलेलं आहे. पण जर मी देवाचा आहे तर मग माझं चिंतन काय आहे, माझं विचार काय आहेत का हे अविनाशी? आणि या सगळ्यांवर एक उत्तम उपाय मी काही वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलेला होता. ध्यान. 8 दिवस केला आणि सोडून दिला. ध्यान हे नाशवंत आहे की अविनाशी आहे? ते तुम्हाला अविनाशी गोष्टींकडे घेऊन जातं. किती जण आपले डोळे बंद. ध्यान म्हणजे प्रार्थना करणे नाही, लक्षात घ्या. ध्यान का मतलब प्रार्थना करना नहीं है. ध्यान का मतलब है अपनी आंखें बंद करके प्रभु के चरणों में बैठना और सिर्फ बैठना. काहीही बोलायचं, फक्त आपलं मन, आपलं हृदय, आपला आत्मा, आपला जीव सर्व पूर्णपणे त्याच्याकडे लावायचं. म्हणून मी सांगितलं होतं, डोळे बंद करा, आपलं लक्ष येणाऱ्या श्वासाकडे, जाणाऱ्या श्वासाकडे, येणाऱ्या श्वासाकडे, जाणाऱ्या श्वासाकडे. हालेलुया. हे जो रोज करतो ना, तो या जगापासून आपोआप दूर राहतो.
त्याला आतली जी पॉवर आहे ना, आत्मिक शक्ती, ती या ध्यानातून त्याला मिळत जाते. हालेलुया. माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि मी सांगितलं होतं, त्याही वेळेला सांगितलं होतं, तुम्ही सुरुवात कराल तर सुरुवातीला तुम्हाला 5 मिनिटं सुद्धा हे करवणार नाही. पण शरीराला, मनाला अशी सवय लावायची की नाही, मला हे करायचंच आहे. कारण हे चिंतनच, याचं ध्यान करणं, हेच मला देवाकडे घेऊन जाणार आहे. मी जर जगा वेगळा आहे तर मला हे केलंच पाहिजे. आतापर्यंत ज्या गोष्टी आपण ज्या काही ऐकल्या किंवा वाचल्या किंवा पाहिल्या, त्या सगळ्या गोष्टी या एका ध्यानानं आम्हाला मिळतात. जगापासून दूर राहायचंय का? तीताला पत्र पहा. दुसरा अध्याय वचन 12. काय शिकवतो आम्हाला? क्या सीखते हैं? देखिए, तीत, दूसरा अध्याय वचन 12. तीत वाचतो मी. दुसरा अध्याय, पान नंबर 1445, वचन 12. ती आपल्याला असे शिकवते की, ती म्हणजे कोण? 11 वाचू. कारण सर्व माणसांकरिता देवाची तारण देणारी कृपा प्रकट झाली आहे. ती आपल्याला असे शिकवते की आपण अभक्तीला व जगातल्या हावांस नाकारून या आताच्या काळात सुबुद्धीने व न्यायाने व सुभक्तीने वागावे. या जगाच्या हवांपासून दूर राहण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय प्रभूच्या चरणाशी बसून त्याचं ध्यान करणं. स्तोत्रसंहिता 27:4 मध्ये काय म्हटलंय? मी यहोवाची सुंदरता पाहण्यास रात्रंदिवस त्याच्या मंदिरात मी काय करेन? ध्यान करीन. यहोवाची सुंदरता पाहणं ही अविनाशी गोष्ट आहे. हालेलुया. त्याला पाहणं ही अविनाशी गोष्ट आहे. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? काय नाही करावं लागणार? ध्यान, मनन, चिंतन. हालेलुया. मी तर चिंतनासाठी, मननासाठी मला वाटतं 3 छोटे छोटे व्हिडिओ पण पाठवले होते, वचनं पाठवली होती. किती जणांकडे आहेत, किती जणांनी केली मला माहिती नाही. पण त्यावेळेला ते वचन घेत असताना देवाकडून जे मिळालं ते मी तयार केलं होतं आणि आपल्याला सगळ्यांना पाठवलं होतं. बघा असतील तर काढा, ती जरा रिपीट करा, है ना. प्रार्थना आणि ध्यान पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत प्रियांनो. सवय लागू द्या आपल्याला. मी देवाला धन्यवाद देतो, मला ती सवय लागली आहे. मी जर दिवसात तसा काही वेळ नाही बसलो तर मग मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आपल्या प्रार्थनेचा तो एक भाग झाला पाहिजे. मी तर असं म्हणेन, एका दिवशी तुम्ही गाणी नाही गायलीत, मागितलं नाही काहीतरी चालेल, पण हा प्रयत्न करा, मी त्याच्या चिंतनामध्ये राहीन. हालेलुया. शेवटचं वचन वाचू. 1 तिमोथी 6:17.
पन्ना नंबर 293, तीमुथियुस की पहली पत्री उसका 6 अध्याय वचन 17। इस संसार के धनवानों को आज्ञा दी कि वे अभिमानी न हो और चंचल धन पर आशा न रखे, परंतु परमेश्वर जो हमारे सुख के लिए सब कुछ बहुतायत से देता है 18 वे भलाई करें और भले कामों में धनी बने और उदार और सहायता देने में तत्पर हो। काय लिहिले पाहिजे, या आताच्या जगातले धनवान त्यांना निक्षून सांग त्यांनी आपल्या धनाविषयी अभिमानी होऊ। अरे बहुत लोग आए, अब उनका ना धन है ना वे है, कुछ भी नहीं है। हाले सिकंदर को जानते हैं ना सब, है ना? पूरी दुनिया को जीतने निकला था, बहुत सारा धन कमाया, लेकिन जाते समय क्या कहता है? हाँ, माझी कबर अशी ठेवा की माझा एक हात असाच राहू द्या, लोकांना दिसू दे का खाली हात आया और खाली हात गया। है ना? किती राजे आले, काय मोठमोठे राजवाडे बांधले, काय पत्न्या केल्या, काय युद्ध केली, किती संपत्ती मिळवली। हालेलुया। अरे आज जे तुझ्याकडे आहे ना, संध्याकाळी नसेल, म्हणून त्याच्यावर विश्वास नको ठेवू। जो अविनाशी आहे ना त्याच्यावर विश्वास ठेव, तो आता पण असेल आणि सर्व वेळ तुझ्या बरोबर असेल। संपत्ती तुला सोडून जाईल पण परमेश्वर तुला कधी सोडणार नाही। म्हणून ध्यान कर त्याचं, चिंतन कर त्याचं, जा त्याच्यामध्ये जा। हालेलुया। 11-12 हे देवाच्या माणसा, त्यातलंच हे देवाच्या माणसा तू तर यापासून पळ। जगा वेगळा आहेस म्हणतो ना, मग या सगळ्या गोष्टींपासून पळ आणि काय कर? न्यायीपण, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता, लीनता यांच्या पाठीस लाग। हालेलुया। तर आम्ही म्हणू शकतो, होय प्रभू तू जगा वेगळा राहिलास, आम्ही जगा वेगळे आहोत। हालेलुया। आणि तो जगा वेगळा होता म्हणून पित्यानं त्याला आपल्या जवळ घेतलं। आम्ही राहू तर आम्हालाही त्याने घेण्याचं वचन दिलं आहे। आमेन। धन्यवाद देऊ प्रभूला। हालेलुया। कराल का प्रार्थना? देवाकडून मिळालं